हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे सॅटर्डे आणि आम्ही निघालो आहे पानशेतला एका रिसॉर्टसाठी. आणि आमचे फ्रेंड्स आहे, त्यांचा बर्थडे आहे, सो त्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आम्ही रिसॉर्टला चाललो आहे. अचानक असा आमचा हा प्लॅन झाला आणि आम्ही निघालो. आणि रिसॉर्टला आम्ही अराउंड 5:30ला पोहोचलो, 3:30ला निघालो असेल. आणि रिसॉर्ट खूप सुंदर होतं, सगळीकडे मस्त ग्रीनरी होती आणि पावसाचं वातावरण होतं, थंड वाटत होतं आणि खूप छान रिसॉर्ट होतं. आणि आम्ही पोहोचलो तोपर्यंत तिथे हायटीचा टाइम झालेलाच होता. सो थंड अशा वातावरणात मस्त पाऊस पडत असताना आम्ही गरमागरम भजे, चहा, कॉफी आणि बिस्किट याचा आस्वाद घेतला. त्यानंतर तिथे काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या आम्ही केल्या. इथे आम्ही ह्या ब्रिजवरून जाऊन क्रॉस करून तो ब्रिज आम्ही ह्या एका ग्राउंडवर गेलो आणि तिथे छान असं क्रिकेट वगैरे खेळलो आम्ही. त्यानंतर काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज केल्या. मी तर काही केल्या नाही, राजेश आणि मुलांनी काही ॲक्टिव्हिटीज वगैरे केल्या. ते करून झाल्यावर आम्ही थोडा वेळ चिल केलं, गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर बर्थडेच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू केली. थोडंफार छोटं मोठं डेकोरेशन केलं, जे आम्ही घरूनच सामान घेऊन आलेलो, केक आणि डेकोरेशनचं, आणि छान असं सेलिब्रेशन केलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. सेलिब्रेशन करून झाल्यानंतर आम्ही डिनर केलं. स्टार्टरला मस्त असं गरमागरम मंचाव सूप आणि मंचुरियन वगैरे होतं. त्यानंतर मेन कोर्सही छान होता, टेस्टी फूड होतं. आणि सगळ्यांनी आम्ही व्हेजच घेतलं, कारण नवरात्र सुरू आहे तर सगळ्यांनी व्हेजच प्रेफर केलं. डिनर झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त उनो खेळलं. ग्रीन आहे ना. तुझ्या डोक्यात पाणी आहे का? थँक्यू. तुला काय कळतं का जरा? तू तिला का स्किप केलं? माझ्याकडे दुसरं नाही ना. पण तिने तिला काहीतरी टाकलं असतं, होतं का तुझ्याकडे? अरे भाऊ, माझ्याकडे याच्याशी दुसरं ग्रीनच नव्हतं ना. मी काही बदला घेत नाही. मला तेच करायचं होतं, हिला दिवस मारून हिला चहा टाकायचं होतं. हे गोळखोळ टाकायचं. खेळ तू. मी तर जिंकतच नाही आज. मी पण नाही जिंकत. मी मी तर तुला कलर चेंज केला. मी काहीच केलं नाही. बरं, एवढं करून काय मिळालं? सगळ्यांना दाखवलं माझ्याकडे ब्लू कलर आहे म्हणून. तू घे ना सात तिकडचे. आड घे. उनो आम्ही रात्री बराच लेटपर्यंत खेळलेलो. त्यानंतर झोपी गेलो आणि सकाळी लवकर उठून मस्त असा हा गरमागरम ब्रेकफास्ट केला. छान असा मजा मस्ती धमाल करत आम्ही हा दिवस स्पेंड केला. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.